Hello students, this is Sachin Deshmukh and I welcome all of you to my YouTube channel Sachin S. Deshmukh. Today we are going to study one lesson and the name of the lesson it is food, where does it come from? It is a lesson from 6th standard. It is a lesson from NCERT Science. Food, where does it come from? Previous connect. All living things need food to stay alive, grow and get energy. Plants and animals are the two main sources of food. Animals are grouped as herbivores, carnivores, omnivores, scavengers, decomposers according to the food they eat. मित्रांनो, टॉपिकचं नाव आहे फूड वेअर डज इट कम फ्रॉम. अन्न ते कुठून येतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे सजीव प्राणी आहेत त्यांना जिवंत राहण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी आणि त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. त्याचबरोबर पहा, आपल्याला हे जे सजीव प्राणी आहेत त्यांना अन्न कुठून मिळतं. अन्नाचे दोन स्रोत आहेत. पहिला स्रोत आहे वनस्पती आणि दुसरा स्रोत आहे प्राणी. आणि हे जे विविध प्राणी आहेत त्यांना ते कोणत्या प्रकारचं अन्न खातात त्यावरून त्यांचे काही गट तयार करण्यात आलेले आहेत. हे गट कोणते आहेत? हे गट म्हणजे हर्बिओर्स, कार्निओर्स, ऑमनिओर्स, स्केवेंजर्स आणि डिकम्पोजर्स. अशा प्रकारे ह्या प्राण्यांना ते कुठल्या प्रकारचं अन्न खातात त्यावर त्यांना विविध गटामध्ये टाकण्यात आलेलं आहे. फूड इज अ बेसिक नेसेसिटी ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. आता हे जे अन्न आहे ती सर्वांची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, प्राथमिक गरज आहे. इट प्रोव्हाइड्स एनर्जी टू डू वर्क. अन्नामुळं आपल्याला काम करण्यासाठी शक्ती मिळते. इट हेल्प्स इन द ग्रोथ ऑफ द बॉडी. त्याचबरोबर अन्नामुळे शरीराची वाढ होते. इट रिपेअर्स वोर्न आउट सेल्स. आणि ज्या सेल्स डेड झालेल्या आहेत किंवा ज्या सेल्स खराब झालेल्या आहेत त्या ठिकाणी नवीन सेल्स निर्माण करण्याचं काम अन्न करतं. त्याचबरोबर त्यामध्ये दुरुस्ती करण्याचं सुद्धा काम अन्न करतं. इट गिव्ज स्ट्रेंथ टू द बॉडी टू प्रोटेक्ट इटसेल्फ फ्रॉम डिसीजेस. आणि शरीराला ज्या विविध व्याधी होतात, जे विविध आजार होतात त्या आजारांशी सामना करण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते, प्राण्यांना अन्नाची आवश्यकता असते. व्हरायटी ऑफ फूड. आता फूड जे आहे ते विविध प्रकारचं असतं. इनग्रेडियंट्स ऑफ फूड. आता हे जे अन्न आहे त्याच्यामध्ये काय काय असू शकतं. Ingredients of food. Many food items that you eat contain more than two materials. Food materials that are used to prepare a dish are called ingredients. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मानव विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करतो आणि हे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची डिश तयार करण्यासाठी विविध प्रकारचं मटेरियल वापरलं जातं आणि हे जे मटेरियल वापरलं जातं त्याला इनग्रेडियंट्स असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल द दाल यू ईट. तुम्ही जी डाळ खाता, जे वरण खाता त्यामध्ये काय असतं. कन्सिस्ट्स ऑफ पल्सेस, वॉटर, सॉल्ट, ऑइल अँड स्पायसेस. पहा, आपण जे वरण तयार करतो, जी डाळ तयार करतो त्यामध्ये काय असतं. पल्सेस असतात, पाणी असतं, त्याचबरोबर मीठ असतं, तेल असतं आणि विविध मसाले असतात. खीर इज प्रिपेअर्ड यूजिंग राईस, मिल्क अँड शुगर. तुम्ही जर खीर तयार करत असाल तर खीर तयार करण्यासाठी तांदूळ, दूध आणि साखरेचा वापर केला जातो. So these are some of the examples. Sources of food.
अन्नाचे स्रोत. द टू मेन सोर्सेस ऑफ आवर फूड आर प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण जे अन्न खातो त्याचे दोन महत्त्वाचे स्रोत आहेत आणि ते म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्राणी आणि वनस्पती. प्लांट्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. You have learned that green plants are the only living things that can prepare their own food by the process of photosynthesis. Hence they are called producers. तुम्हा सर्वांना माहिती आहे की जी हिरवी झाडं आहेत ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे, प्रकाश संश्लेषण, या प्रोसेसचा वापर करून ही हिरवी झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यामुळे हेन्स दे आर कॉल्ड प्रोड्युसर्स. त्यामुळे त्यांना प्रोड्युसर्स असं म्हटलं जातं. द पार्ट्स ऑफ द प्लांट दॅट वी ईट आर कॉल्ड एडिबल पार्ट्स. आणि हे जे वनस्पती आहेत, वनस्पतीचा जो भाग आपण खातो त्या भागाला एडिबल पार्ट्स असं म्हटलं जातं. सिरियल्स, व्हीट. Some food items that are obtained from plants are as follows. Cereals. आता पहा, सिरियल्स काय आहेत? व्हीट, राईस, मेज आर कॉल्ड सिरियल्स. गहू, त्यानंतर तांदूळ, मेज, मका आर कॉल्ड सिरियल्स. ह्यांना सिरियल्स असं म्हटलं जातं. सिरियल्स कॉन्स्टिट्यूट द मेजर पार्ट ऑफ आवर डायट अँड आर अ रिच सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता हे जे सिरियल्स आहेत ते आपल्या अन्नाचा आपण जे अन्न खातो त्यामध्ये महत्त्वाचा घटक सिरियल्सचा असतो, जास्त भाग सिरियल्सचा असतो आणि त्यामुळं आपल्याला काय मिळतं, त्यापासनं आपल्याला त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. हे जे सिरियल्स असतात त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. आपण पाहिलेलं आहे पॅडी किंवा राईस, ज्याला आपण तांदूळ किंवा भात असं म्हणतो. त्यानंतर व्हीट, गहू आणि मेज, मका हे सिरियल्स आहेत. त्यानंतर पल्सेस, आपल्याला झाडापासून पल्सेससुद्धा भेटतात. आता पल्सेस काय आहेत? ग्रॅम्स, पीज, बीन्स आर कलेक्टिवली कॉल्ड पल्सेस. हे जे ग्रॅम्स आहेत, ह्या ज्या डाळी आहेत त्यांना पल्सेस असं म्हटलं जातं. दीज आर अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन्स. आणि पल्सेसपासनं आपल्याला प्रथिने मिळतात. शुगर, it is obtained from sugar cane and sugar beet. It is a rich source of carbohydrates. त्यानंतर शुगर. आता शुगर आपल्याला कशापासून भेटते? ऊस, शुगर केनपासून आपल्याला शुगर भेटते. त्याचबरोबर शुगर बीट, जे बीट असतं शुगर बीट, त्यापासून सुद्धा आपल्याला शुगर भेटते आणि त्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स असतं. शुगरमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स असतं. त्यानंतर बिवरेजेस. टी अँड कॉफी आर कॉल्ड बिवरेजेस. आता पेय, चहा आणि कॉफी ह्यांना पेय असं म्हटलं जातं. टी इज मेड फ्रॉम टी लिव्ज, कॉफी इज मेड फ्रॉम सीड्स. आता जो चहा आहे तो टी लिव्जपासनं तयार केला जातो. चहाची जी पानं असतात त्यापासनं चहा तयार केला जातो आणि कॉफी सीड्सपासनं तयार केली जाते, बियांपासनं तयार केली जाते. ऑइल्स, त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे ऑइल्स. दीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम मस्टर्ड सीड्स, ग्राउंडनट सीड्स, कोकोनट्स एट्सेट्रा. आता जे तेल आहे ते विविध बियांपासून आपल्याला मिळतं, जसं की मस्टर्ड सीड्स, त्यानंतर ग्राउंडनट सीड्स आणि त्यानंतर कोकोनट. ऑइल्स आर रिच इन फॅट्स अँड प्रोव्हाइड एनर्जी. आता हे जे ऑइल्स असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात आणि त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, शक्ती मिळते. स्पायसेस, हे जे विविध मसाले आहेत ते पण आपल्याला वनस्पतीपासून भेटतात. हे मसालेसुद्धा आपल्याला वनस्पतीपासून भेटतात. चिली, टर्मेरिक, फेनल सीड्स आर सम स्पायसेस ॲडेड टू द फूड टू मेक इट टेस्टी. आता आपण जे अन्न खातो ते टेस्टी बनवण्यासाठी, चवदार बनवण्यासाठी त्यामध्ये विविध मसाल्यांचे पदार्थ ॲड केले जातात. जसं की त्यामध्ये मिरची ॲड केली जाते, त्यानंतर हळद, त्यानंतर सोप, असे जे विविध मसाल्याचे पदार्थ आहेत ते आपल्या अन्नामध्ये मिसळवले जातात. त्यामुळे आपलं जे अन्न आहे ते चवदार होतं.
फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स अँड रफेज. आणि आपण जी फळं खातो, भाजीपाला खातो, त्यामधनं आपल्याला जीवनसत्व मिळतात, विटॅमिन्स, त्यानंतर मिनरल्स मिळतात आणि रफेज जे की आपलं पोट स्वच्छ राहण्यासाठी रफेजचा उपयोग होतो. डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्स ऑल्सो सर्व ॲज सोर्सेस ऑफ फूड. आणि प्लांट्सचे जे विविध भाग आहेत ते सुद्धा अन्नाचे स्रोत आहेत. जसे की रूट, कॅरट, रॅडिश, टर्निप आर दी रूट्स ऑफ द प्लांट्स दॅट आर इटन ॲज फूड. पहा, कॅरट, रॅडिश आणि टर्निप हे जे झाडं आहेत त्यांचे जे रूट आहेत, मुळांचा वापर अन्न म्हणून केला जातो. त्यानंतर स्टेम, पोटॅटो, ऑनियन, जिंजर, शुगरकेन आर द स्टेम्स ऑफ द प्लांट्स दॅट वी ईट ॲज फूड. आता काही वनस्पतींची जी खोडं आहेत त्या खोडांचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. जसं की पोटॅटो, त्यानंतर ऑनियन आहे, जिंजर आहे, शुगरकेन आहे. म्हणजे पोटॅटो म्हटलं तर बटाटा, ऑनियन म्हटलं तर कांदा, त्यानंतर जिंजर आलं आणि शुगरकेन ऊस. हे ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांची जी खोडं आहेत त्या खोडांचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. लीफ, आता काही वनस्पतींच्या पानांचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. ह्यामध्ये स्पिनॅच आहे, लेट्यूस आहे, कॅबेज आहे आणि अँड कॉरिएंडर आर सम लीव्स दॅट वी ईट ॲज फूड. त्यानंतर फ्लावर, काही वनस्पतींच्या फुलांचा वापर अन्न म्हणून केला जातो. जसं की बनाना फ्लावर, ब्रोकोली, कॉलीफ्लावर आर दी एक्झाम्पल्स ऑफ सम फ्लावर्स दॅट आर इटन ॲज फूड. बड, काही ज्या वनस्पती आहेत त्यांच्या कळ्यांचा वापर अन्न म्हणून केला जातो. क्लोज आर द बर्ड्स दॅट आर ॲडेड इन फूड टू गिव्ह इट ॲन अट्रॅक्टिव्ह स्मेल अँड टेस्ट. आता हे जे क्लोज आहेत ह्यांचा वापर, ह्यांच्या जे क्लोजच्या जे बर्ड्स आहेत त्यांचा वापर अन्नामध्ये केला जातो. त्यामुळे अन्नाला छान असा वास येतो आणि टेस्ट पण येते, ज्याला मराठीमध्ये लवंग असं म्हटलं जातं क्लोजला. सीड, आता काही वनस्पतींची ज्या बिया आहेत त्यांचा वापर अन्न म्हणून केला जातो. किडनी बीन्स, कॉर्न, व्हीट आर एक्झाम्पल्स ऑफ सीड्स दॅट वी ईट. सी सम प्लांट्स हॅव मोर दॅन वन एडिबल पार्ट्स. आता काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींचे एकापेक्षा जास्त भाग हे अन्न म्हणून वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, बोथ द सीड्स अँड लीव्ज ऑफ मस्टर्ड प्लांट आर एडिबल. आता जे मस्टर्ड प्लांट आहे त्याच्या बिया आणि त्याची पानं ह्या दोघांचाही वापर अन्न म्हणून केला जातो. बोथ द फ्रूट अँड फ्लावर ऑफ बनाना प्लांट आर ऑल्सो इटन ॲज फूड. आणि जो बनाना प्लांट आहे त्या बनाना प्लांटचं जे फळ आहे आणि फूल आहे त्या दोन्हीचा वापर अन्न म्हणून केला जातो. त्यानंतर ॲनिमल्स ॲज अ सोर्स ऑफ फूड, प्राण्यांचा सुद्धा अन्न म्हणून वापर केला जातो. गोट, चिकन, फिश आर सम ऑफ द सोर्सेस ऑफ मीट. तुम्हा सर्वांना माहिती आहे की बकरी, त्यानंतर चिकन, जे कोंबडे आहेत आणि फिश, मासे आर सम ऑफ दी सोर्सेस ऑफ मीट. हे मीटचे काही सोर्सेस आहेत. मीट इज हायली रिच इन प्रोटीन्स. आणि हे जे मीट असतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतं. हेन्स अँड डक्स प्रोव्हाइड अस एग्ज. कोंबड्या आणि हे जे बदक आहेत ते आपल्याला त्यापासून आपल्याला अंडे मिळतात. एग्ज आर कॉल्ड पोल्ट्री प्रोडक्ट्स. आणि ह्या अंड्यांना पोल्ट्री प्रोडक्ट्स असं म्हटलं जातं. दे आर रिच इन प्रोटीन्स अँड विटॅमिन्स. आणि त्या अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि विटॅमिन्स, जीवनसत्वे असतात. काऊज, गोट्स, बफेलोज आर सोर्सेस ऑफ मिल्क. तुम्हा सर्वांना माहिती आहे की गाई, शेळ्या आणि म्हशी ह्यांच्यापासून आपल्याला दूध मिळतं. आणि मिल्क कंटेन्स ऑल द न्यूट्रिएंट्स, फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आणि दुधामध्ये सगळ्या प्रकारची न्यूट्रिएंट्स असतात. त्यामध्ये फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, विटॅमिन्स असतात आणि मिनरल्स असतात.
इट इज ऑल्सो रिच इन कॅल्शियम आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं. कर्ड, बटर, घी, चीज आर मेड फ्रॉम मिल्क आणि ह्या दुधापासनं कर्ड, बटर, घी आणि चीज ह्याचं उत्पादन होतं. हे तयार केले जातात हे पदार्थ. दे आर कॉल्ड डेअरी प्रोडक्ट्स आणि त्यांना डेअरी प्रोडक्ट्स असं म्हटलं जातं. मिल्क इज सेड टू बी अ कम्प्लीट फूड आणि अन्नाला पूर्ण हे जे दूध आहे दुधाला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं. हनी इज मेड बाय हनी बीज फ्रॉम द नेक्टर ऑफ फ्लावर्स आणि जो मध आहे मधमाशा मध तयार करतात. फुलांचा जो नेक्टर असतो त्याच्यापासनं त्या मध तयार करतात. इट कंटेन्स शुगर, मिनरल्स अँड एन्झाईम्स आणि ह्या मधामध्ये शुगर, मिनरल्स आणि एन्झाईम्स असतात. हनी बीज ट्रान्सफर नेक्टर इन टू हनी बाय अ प्रोसेस ऑफ रिगरगायटेशन आणि हे जे मधमाशा आहेत रिगरगायटेशन नावाची एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये ह्या माशांनी जे अन्न खाल्लेलं असतं ते परत त्यांच्या तोंडामध्ये आणतात आणि त्यापासनं त्या मध तयार करतात. अँड स्टोर इट ॲज अ प्रायमरी फूड सोर्स इन हनीकोम्स इनसाइड अ बिहायू आणि त्यांचं जे पोळं असतं त्या पोळ्यामध्ये तो मध त्या साठवतात. रेअरिंग ऑफ हनी बीज फॉर कलेक्टिंग हनी ऑन अ लार्ज स्केल इज कॉल्ड ॲपिकल्चर आणि ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या मधमाशांचं पालनसुद्धा केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये आणि असं पालन जे केलं जातं त्याला ॲपिकल्चर असं म्हटलं जातं. In the cold weather or when the fresh food sources are scarce, bees use the stored honey as their source of energy. आता जेव्हा थंड वातावरण असतं आणि जे फ्रेश फूड आहे ते दुर्मिळ असतं तेव्हा ह्या ज्या मधमाशा आहेत त्यांनी जो मध जमा केलेला असतो तो मध त्या अन्न म्हणून वापरतात. हनी हॅज अ मेडिसिनल व्हॅल्यू हा जो मध असतो त्याला वैद्यकीय महत्त्व आहे. इट इज यूज्ड टू क्युअर डिसीजेस लाईक कॉमन कोल्ड आणि सामान्यतः जी सर्दी झालेली असते ती सर्दी कमी करण्यासाठी त्या सर्दीवर उपाय म्हणून मधाचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो इटन विथ ब्रेड अँड यूज्ड इन कुकिंग आणि ब्रेडसोबतसुद्धा मधाचा वापर केला जातो. त्याचबरोबर जे विविध अन्न आहेत त्यामध्ये सुद्धा मधाचा वापर केला जातो. अन्न तयार करताना कुकिंगमध्ये स्वयंपाकामध्ये मधाचा वापर केला जातो. द ॲनिमल्स विच ईट ओनली फ्रूट डायट आर कॉल्ड फ्रुगिओर्स. आता काही जे प्राणी आहेत ते फक्त फ्रूट्स खातात, फळं खातात, त्यांना फ्रुगिओर्स असं म्हटलं जातं. व्हॉट ॲनिमल्स ईट आपण पाहूयात आता. प्राणी काय खातात. बिईंग लिव्हिंग थिंग्स ॲनिमल्स ऑल्सो रिक्वायर फूड. आता हे जे प्राणी आहेत ते सुद्धा सजीव आहेत आणि त्यांना अन्न लागतं. अनलाईक प्लांट्स दे कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड, दे आर कॉल्ड कन्झ्युमर्स. आता जे वनस्पती आहेत वनस्पती हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राण्यांना तसं अन्न स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही त्यामुळे त्यांना कन्झ्युमर्स असं म्हटलं जातं. ॲज दे डिपेंड ऑन प्लांट्स ऑर अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. आता हे जे प्राणी असतात एकतर ते वनस्पतीवर किंवा इतर प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात. बेस्ड ऑन द काइंड ऑफ फूड दे ईट ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. आणि हे जे प्राणी आहेत ते कोणत्या प्रकारचं अन्न खातात त्यावर त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता ॲनिमल्सचे मुख्यतः चार प्रकार आहेत. हार्बिओर्स, कार्निओर्स, ऑमनिओर्स आणि डिकम्पोजर्स. आता हार्बिओर्स काय आहेत. हार्बिओर्स आर प्लांट इटिंग ॲनिमल्स लाईक काऊ, डिअर अँड जिराफ. आता हे जे हार्बिओर्स आहेत ते वनस्पती खातात. हार्बिओर्स आर प्लांट इटिंग ॲनिमल्स लाईक काऊ, डिअर अँड जिराफ. आता हे जे हार्बिओर्स आहेत ते काय करतात ते वनस्पती खातात जसं की काऊ, डिअर अँड जिराफ. गाई असतील, हरिण, जिराफ हे जे प्राणी आहेत ते वनस्पती खातात आणि त्यांना हार्बिओर्स असं म्हटलं जातं. दे हॅव शार्प फ्रंट टीथ टू बाईट अँड पुल प्लांट्स फ्रॉम द ग्राउंड अँड
ब्रॉड मुलार टू ग्राइंड देम. आता हे जे प्राणी आहेत त्यांचे जे पुढचे दात आहेत ते थोडेसे शार्प असतात, ज्यामुळे त्यांना वनस्पतींना ओढता येतं. आणि पाठीमागचे जे दात आहेत ते रुंद असतात, त्यामुळे त्यांना त्या वनस्पतीला चावता येतं. कार्निवोर्स आर, सेकंड जो टाईप आहे कार्निवोर्स आर फ्लेश इटिंग ॲनिमल्स लाईक लॉयन, टायगर, ईगल, स्नेक अँड स्पायडर. आता हे जे कार्निवोर्स आहेत ते मांस खातात, मांस खाणारे ते प्राणी आहेत, जसं की लॉयन सिंह, वाघ, गरुड, साप आणि स्पायडर कोळी हे काही उदाहरणं आहेत. त्यांना ते कार्निवोर्स ॲनिमल्स आहेत. दे हॅव शार्प कॅनिन्स टू टेअर फ्लेश अँड स्ट्रॉंग मुलार्स टू ग्राइंड फ्लेश अँड बोन्स. आता ह्यांचे जे कॅनिन्स असतात ते अतिशय शार्प असतात. ह्यांचे जे कॅनिन्स दात असतात ते अतिशय शार्प असतात, कारण त्यांना जे फ्लेश आहे ते टेअर करायचं असतं आणि त्यांची मुलार्स जे असतात ते स्ट्रॉंग असतात. त्यांच्या मदतीनं त्यांना ते फ्लेश आणि जे बोन्स आहेत ते त्यांना चावायचं असतं. फ्लेश इटिंग बर्ड्स लाईक ईगल हॅव शार्प हुक्ड बिक्स अँड शार्प क्लॉज. आता काही बर्ड्स आहेत ते फ्लेश इटिंग बर्ड्समध्ये ईगल आहे. आता त्यांचे जे चोंच असते ती वाकडी असते आणि ती खूप शार्प असते, आणि पंजे जे असतात, नख्या ज्या असतात त्यासुद्धा खूप शार्प असतात, तीक्ष्ण असतात. सम कार्निवोर्स सच ॲज स्नेक्स शॅलो देअर फूड विदाउट च्युईंग, कटिंग ऑर ग्राइंडिंग इट. आता जे साप आहेत ते काय करतात, त्यांचं जे भक्ष्य आहे ते पूर्ण गिळून टाकतात, म्हणजे त्यांना चावण्याची किंवा त्यांना कट करण्याची किंवा ग्राइंड करण्याची आवश्यकता पडत नाही. ॲनिमल्स लाईक जॅकल्स अँड वल्चर्स दॅट ईट द फ्लेश ऑफ डेड ॲनिमल्स आर कॉल्ड स्कॅव्हेंजर्स. आता जे कोल्हे आहेत किंवा जे वल्चर्स आहेत ते काय करतात, जे डेड ॲनिमल्स आहेत त्यांचं जे फ्लेश आहे ते खातात आणि त्यांना स्कॅव्हेंजर्स असं म्हणतात. ड्यू टू देअर फीडिंग हॅबिट्स दे हेल्प इन कीपिंग द एन्व्हायरमेंट क्लीन. आणि त्यांची जी अन्नाची सवय आहे त्यामुळे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते स्वच्छ राहतं. ऑमनिवोर्स. आता ऑमनिवोर्स काय आहेत, ऑमनिवोर्स आर ॲनिमल्स दॅट ईट बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता जे ऑमनिवोर्स आहेत ते प्लांट्स पण खातात आणि ॲनिमल्स पण खातात, जसं की बेअर, क्रो, रकून अँड ह्युमन्स आर एक्झाम्पल्स ऑफ ॲनिमल्स. जसं की आता हे अस्वल आहे, कावळा आहे, रकून आहे, त्यानंतर मानव आहे. तर हे काही उदाहरणं आहेत ऑमनिवोर्सचे. आता डिकम्पोजर्स पाहूयात. आर व्हेरी टायनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया अँड फंगी दॅट फीड ऑन डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिकम्पोज देम. आता हे डिकम्पोजर काय आहेत, ते अतिशय सूक्ष्म असे ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं की बॅक्टेरिया आणि फंगी, आणि जे डेड प्लांट्स आहेत, मृत वनस्पती आणि मृत प्राणी त्यांना ते डिकम्पोज करतात. अलॉंग विथ स्कॅव्हेंजर्स दे हेल्प टू कीप द अर्थ क्लीन. स्कॅव्हेंजर्स जसं पृथ्वी स्वच्छ ठेवण्याचं काम करतात त्याच प्रकारचं काम हे डिकम्पोजर्ससुद्धा करतात. आफ्रिकन एलिफंट्स आर द लार्जेस्ट हार्बिओर्स. आता आफ्रिकेतील जे हत्ती आहेत ते सर्वात मोठे असे हार्बिओर्स आहेत. आणि पोलार बेअर्स आर द लार्जेस्ट कार्निवोर्स ऑन लँड. आणि पोलार बेअर्स जे आहेत ते पृथ्वीवरील सर्वात मोठे असे कार्निवोर्स आहेत. आता इथे काही की टर्म्स आहेत, त्या की टर्म्सचा आपण अभ्यास करूयात. इन्ग्रेडियंट्स. आता इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, मटेरियल्स यूज्ड टू प्रिपेअर अ डिश. आपण जे विविध अन्नपदार्थ तयार करतो, या विविध डिश तयार करतो, त्या डिश तयार करण्यासाठी जे घटक वापरले जातात त्यांना इन्ग्रेडियंट्स असं म्हटलं जातं. इडिबल पार्ट ऑफ द प्लांट दॅट कॅन बी इटन. आता इडिबल पार्ट काय आहे, वनस्पतीचा तो भाग जो आपण खाऊ शकतो. हार्बिओर म्हणजे काय, प्लांट इटिंग ॲनिमल. जे प्राणी वनस्पती खातात त्यांना हार्बिओर्स असं म्हटलं जातं. कार्निओर फ्लेश इटिंग ॲनिमल, मांस खाणारे जे प्राणी आहेत त्यांना कार्निओर असं म्हटलं जातं. ऑमनिओर ॲनिमल दॅट ईट बोथ प्लांट अँड फ्लेश. आता जे प्राणी मांस आणि वनस्पती दोन्ही घटकांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना ऑमनिओर असं म्हटलं जातं. आणि डिकम्पोजर्स काय असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, व्हेरी टायनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट डिकम्पोज डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे जे डिकम्पोजर्स असतात ते अतिशय सूक्ष्म असे सजीव असतात,
आणि ते काय करतात, जे मृत वनस्पती आहेत आणि मृत प्राणी आहेत त्यांना ते डिकम्पोज करतात. आता तुम्हाला काय माहीत झालं, हा पाठ आपण अभ्यासलेला आहे आणि या पाठामधनं तुम्ही काय काय शिकलेला आहात. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड टू स्टे अलाइव्ह अँड परफॉर्म लाईफ ॲक्टिव्हिटीज. जे सर्व सजीव आहेत त्यांना जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ज्या विविध कृती आहेत, जीवनाशी निगडीत ज्या विविध कृती आहेत त्यांना पार पाडण्यासाठी सुद्धा अन्नाची आवश्यकता असते. प्लांट्स अँड ॲनिमल्स आर द टू मेन सोर्सेस ऑफ फूड. वनस्पती आणि प्राणी हे अन्नाचे दोन स्रोत आहेत. डिफरंट पार्ट्स ऑफ सम प्लांट्स लाईक द रूट्स, स्टेम्स, लीव्ज, फ्लावर्स अँड सीड्स आर इटन ॲज फूड. आणि वनस्पतीचे जे विविध भाग आहेत जसं की मुळे, खोड, पानं, फुलं आणि बिया यांचा अन्न म्हणून वापर केला जातो. ॲनिमल्स प्रोव्हाइड अस विथ मिल्क, एग्ज, हनी अँड मीट. आणि हे जे प्राणी आहेत, प्राण्यापासून आपल्याला दूध मिळतं, अंडी मिळतात, त्यानंतर मध मिळतो आणि मांससुद्धा मिळतं. बेस्ड ऑन व्हॉट ॲनिमल्स ईट दे कॅन बी ग्रुप्ड ॲज हर्बिओर्स, कार्निवर्स, ऑमनिवर्स अँड डिकम्पोजर्स. आणि हे प्राणी काय खातात त्यावरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्यांचं वर्गीकरण खालील गटांमध्ये केलं जातं: हार्बिओर्स, कार्निओर्स, ऑमनिवर्स आणि डिकम्पोजर्स. स्केवेंजर्स अँड डिकम्पोजर्स फीड ऑन डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड हेन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन कीपिंग द अर्थ क्लीन. आता तुम्हाला माहिती आहे स्केवेंजर्स आणि हे डिकम्पोजर्स आहेत ते मृत वनस्पती आणि मृत प्राणी ह्यांच्यावर ते जगतात आणि त्यामुळे त्यांचा उपयोग आपली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी स्वच्छ करण्यासाठी होतो. फूड इज अ प्रेशियस अँड शुड नॉट बी वेस्टेड. अन्न हे अत्यंत मौल्यवान आहे आणि ते वेस्ट व्हायला नाही पाहिजे. अशा प्रकारे आज आपण फूड वेअर डज इट कम फ्रॉम हा धडा अभ्यासलेला आहे. So today we studied the lesson food where does it come from NCERT book, from NCERT syllabus, that is from 6th standard, and I have made use of new LearnWell science book of 6th standard. So I think you have understood the lesson. You can go through this video once again so that you will better understand the lesson. I have tried to tell the meaning of the lesson in Marathi. So this is very useful for Maharashtrian students who want to prepare for NEET and JEE exam in their future life. This is foundation for them. Thanks a lot for watching my video and subscribe to my channel Sachin S. Deshmukh for various videos on basic science and basic maths. Thanks a lot.